Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Once again, we are in the presence of you all. परत एकदा तुम्हा सर्वांच्या समक्षतेमध्ये आम्ही आलो आहोत. And it gives me great joy आणि त्यातून मला खूप आनंद होतो to let you know that Jesus loves you तुम्हाला हे सांगून देण्यामध्ये की येशू तुमच्यावर प्रीती करतो. and He will not leave you, He will not forsake you. येशू तुम्हाला कधीही सोडणार नाही. येशू तुम्हाला कधीही टाकणार नाही. Bible says पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे in Psalm 23 verse 6, स्तोत्र संहिता 23 त्यातील 6वं वचन, surely goodness and mercy shall follow you all the days of your life. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील. All the days of your life. तुमच्या आयुष्याचे सर्व दिवस If you trust in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलात the goodness of God and the mercy of God shall follow you. तर देवाचा चांगुलपणा आणि देवाची दया तुमच्या मागे चालेल. So this morning, म्हणून आज या सकाळी make every attempt to follow Jesus. अगदी सर्वतोपरी सर्व प्रयत्न करा की येशू मागे चालावं. And He will not fail you. येशू तुम्हाला कधी अपयश देणार नाही. Because He said in the Bible, कारण की पवित्र शास्त्रात तो म्हटलाय, those who honor me, जे माझा मान करतील them I shall honor also. त्यांचा मान मीही करीन. So are you ready to receive blessings from God? मग आता देवाकडून आशीर्वाद स्वीकारायला तुम्ही तयार आहात का? But before we receive the blessings, पण आशीर्वाद घेण्या अगोदर I want you to hear the word माझी इच्छा आहे की तुम्ही संदेश ऐकावा and God will speak to you. आणि देवबाप त्या संदेशाद्वारे तुमच्याशी बोलेल. And then we will come back त्यानंतर मी परत येईन and we will pray. आणि आपण प्रार्थना करू. We'll open our Bibles to Psalm 116 verse 13. I will take the cup of salvation and call upon the name of the Lord. स्तोत्र 116 आणि त्यातलं 13वं वचन असं म्हणतं, मी तारणाचा प्याला घेऊन परमेश्वराच्या नावाला हाक मारी. Praise the Lord. देवाला धन्यवाद. I will take the cup of salvation मी तारणाचा म्हणजे मुक्तीचा पेला माझ्या हातात घेईन and I will call upon the name of the Lord. आणि परमेश्वराच्या नावाला मी हाक मारीन असं लिहिलंय. How many people are there who are wandering in a dry and thirsty land? आज कितीतरी लोक असे आहेत की जे वाळलेल्या सुक्या पडलेल्या जमिनींमध्ये तहानेनं भटकतात. They find no water. त्यांना तिथं पाणी सापडत नाही. Hungry and thirsty, their soul faints within them. भुकेले तानेले त्यांचा जीव आतमधून गुदमरून जणू मरतोय. People are running helter and skelter. लोक इकडे तिकडे सैरावैरा धावतायत. They have their cups, लोकांकडे आपापले पेले आहेत, but there is no salvation in it. पण त्या लोकांच्या पेल्यामध्ये तारण किंवा मुक्ती किंवा मोक्ष नाही. But tonight, आज रात्री मात्र this is the place of hope. ही आशेची जागा, आशेचं ठिकाण आहे. This is the house of mercy. हे दयेचं घर आहे. This is the house of God. तुम्हाला माहितीये का, हे परमेश्वराचं घर, हे परमेश्वराचं मंदिर आहे. You who have come with your cups, आज जे तुम्ही सारे लोक आपापला जीवनाचा पेला या ठिकाणी घेऊन आलाय, I promise you, मी तुम्हाला वचन देतो, you shall not go with empty cups. घरी जाताना तुम्ही तुमचा पेला रिकामा घेऊन जाणार नाही. You will go with overflowing cups. तर घरी जाताना तुमचा पेला भरभरून वाहत असेल. Bible says बायबल मध्ये लिहिलंय, in Haggai chapter 1 verse 6, हगय याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन, you people have sown much, तुम्ही लोकांनी खूप पेरलं. but you bring in little. पेरलं नाही असं नाही, तुम्ही खूप पेरलेलं आहे, पण तुम्ही कापलं फार थोडं आहे. You eat, तुम्ही खाता but you have not enough. नाही असं नाही, तुम्ही खाता पण तुम्हाला पुरत नाहीये. You drink, तुम्ही पिता पण, but you are not filled with drink. पण त्या पाण्यानं त्या पेयानं तुम्ही तृप्त होत नाहीये. You clothe yourself, तुम्ही स्वतःला नेसवता सुद्धा, but there is none warm. परंतु त्या कपड्यानं तुमच्यातल्या एकालाही ऊब मिळत नाहीये. He that earns wages to put in bags with holes. जो कोणी आपला पगार कमवत आहे तो भोका असलेल्या पिशव्यांमध्ये तो पगार टाकतोय. How true it is. किती खरं आहे. People tell me, लोक येऊन मला सांगतात, I earn, pastor. मी खूप पैसे कमवतो I पास्टर, work very hard. मी खूप मेहनत करतो, मी खूप कष्ट करतो I do पास्टर, overtime. आणि मी ओव्हर टाइम सुद्धा करतो. I am faithful in my work. मी माझ्या कामामध्ये अगदी विश्वासू आणि इमानदार आहे, But my salary does not even last till the 10th of the month. पण माझा पगार झाला की तो पगार महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सुद्धा पुरत नाही. God says, देव म्हणतो, you are putting all that money in the pockets which have holes. तू तो सगळा कमवलेला पैसा अशा खिशाला टाकतोय की ज्या खिशाला भोग आहे. The devil robs away your blessings. आणि म्हणून सैतान तुमचे आशीर्वाद चोरून घेऊन चाललाय. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे. More than your family, more than your relatives, more than your friends. You need God firstly. तुम्हाला तुमच्या
परिवारापेक्षा जास्त, तुमच्या नातेवाईकांपेक्षा जास्त, तुमच्या घरापेक्षाही जास्त पहिलं जर म्हटलं ना तर देवाची गरज आहे. God says देव म्हणतो in Jeremiah 31:33, इर्मिया 31:33 मध्ये I will be their God and they shall all be my people. मी त्यांचा देव बनीन आणि ते सर्वजण माझे लोक बनतील. If God is yours, जर परमेश्वर तुमचा आहे then heaven is yours. तर मग स्वर्ग तुमचा आहे And the bountiful supply of heaven also is yours. आणि स्वर्गातले विपुल आशीर्वाद सुद्धा तुमचेच आहेत. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. You make God as your own and He will give you all the heavenly treasures. तुम्ही परमेश्वराला स्वतःच करून घ्या. परमेश्वर तुम्हाला सर्व स्वर्गातला खजिना उघडून देईल. Why are you running with the cup to the world? कशाला तुमचा पेला घेऊन या जगामध्ये भटकताय? When God fills your cup, जेव्हा देव तुमचा पेला भरेल it will overflow. असा भरभरून तो It पेला will overflow. भरभरून तो पेला वाहील. Beloved people, माझ्या प्रियानो, all the curses that we are undergoing came because our first parents went away from God. तुम्हाला माहितीये ज्या सगळ्या शापातनं आपण जातो आपल्या जीवनामध्ये ते सगळे का आपल्यावर आले? कारण की आपले जे प्रथम पालक होते ना त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं. In sorrow, man eats his bread. आज मनुष्य भाकर खातो परंतु फार दुःखाची भाकर खातो. In pain, he drinks his cup. पितो सुद्धा पण वेदनेनं यातनेनं पितो. His cup is never full. माणसाचा पेला आज भरता भरत नाही. His pocket is never full माणसाचा खिसा आज कधीच पूर्ण भरत नाही. because it has holes in it. कारण त्याच्या खिशाला भोकं पडली आहेत. He cannot get full supply. माणसाला पूर्ण पुरवठा मिळतच नाही. For this reason, याच कारणास्तव Jesus came on this earth. येशू या जगात आला. He took the sins of the whole world. संपूर्ण जगाचं पाप येशूनी नेलं He paid the price on the cruel cross. आणि त्या क्रूसावर, त्या क्रूर अशा क्रूसावर संपूर्ण मानव जातीच्या पापांची किंमत येशूने दिली. Why? का? That He may give you the cup of blessing. की क्रूसावर मरून त्यांना आपणा सर्वांना आशीर्वादांचा पेला द्यावा. Why are you drinking the bitter cup? मग तुम्ही कशाला असतो कडू पेला परत परत Why पिता? is the devil wanting to give you that bitter cup? मग आज का सैतान तो कडू पेला तुमच्या समोर परत आणून ठेवत आहे? Because you don't know the truth. कारण की तुम्हाला अजूनपर्यंत सत्य माहित If नाही. you know the truth, जर तुम्हाला सत्य the कळलं truth will set you free. सत्य तुम्हाला मोकळं करेल. Jesus died for you on the cross. येशू तुमच्यासाठी क्रूसावर मेला. He drank the bitter cup. येशूनं तो कडू पेला आपणा सर्वांसाठी पिऊन घेतला. He died. येशू मेला. And on the third day he rose again. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत And he झाला. says, येशू म्हणाला take the cup of salvation. आता तारणाचा, मुक्तीचा, मोक्षाचा पेला तू घे. Take the cup of deliverance. आता सुटकेचा पेला घे. Take the cup of healing. आता आरोग्याचा पेला घे. Take the cup of financial blessing. आता आर्थिक आशीर्वादांचा पेला घे. Take the cup of eternal आता life. सनातन जीवनाचा पेला घे. I tell you, मी सांगतो your life will be different. तुमचं जीवन वेगळं होईल. This day shall be different. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी वेगळा होईल. If you dare to believe on Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवायची हिम्मत केली तर He will take away that cup of cursing and replace it with a cup of blessing. येशू तो शापांचा पेला काढून घेईल आणि आशीर्वादांचा पेला तुम्हाला देईल. People will be shocked. लोकांना धक्का बसेल आश्चर्याचा. They will say, लोक तुम्हाला पाहून how म्हणतील come you are blessed? कसं काय हो तुम्हाला एवढे आशीर्वाद? How come you are eating the finest of wheat? कसं काय हो तुम्ही नेहमी चांगलं खाता पिता? How come you are always happy? कसं काय तुम्ही नेहमी आनंदी असता? How come you are always having peace? कसं काय तुमच्या घरात आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमी शांती असते? Then you will say, मग तुम्ही म्हणाल, the Lord is my shepherd छाती टोकून म्हणाल, प्रभू माझा मेंढपाळ and आहे. I do not lack. मला काही उणे पडत My नाही. cup runs over. माझा फेला भरभरून वाहतो. His goodness and His mercy, त्याचा चांगुलपणा आणि त्याची दया they follow me all the days of my life. आयुष्यभर माझ्या मागे चालत आहे. Praise God. देवाला मी धन्यवाद देतो. Praise God. असं मग तुम्ही त्या लोकांना उत्तर द्या. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 8 verse 1, मार्क याचा 8वा अध्याय पहिलं वचन. once there was a large crowd before Jesus एकदा येशू समोर अशीच लोकांची मोठी गर्दी आली and the people ran out of food again. आणि मग असं झालं की लोकांना अन्न कमी पडलं. अन्नाची कमतरता जाणवली. And Jesus called His disciples and said, येशूनं आपल्या शिष्यांना तेव्हा बोलवलं आणि म्हणाला, I feel very sorry for these people. मला वाईट वाटतं या माझ्या सगळ्या लोकांचं. These people have been with me for 3 full days हे सगळे लोक माझ्या बरोबर 3 पूर्ण दिवस राहिलेले आहेत. and they have got nothing to eat. माझं प्रवचन ऐकत बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही. मला तर फार वाईट वाटतं. I cannot send them home empty. मी त्यांना असं रिकामं घरी नाही पाठवू शकत. I cannot send them hungry. मी त्यांना भुकेलं नाही पाठवू शकत घरी.
They have come with the empty cup. ते रिकामा पेला घेऊन आले. They will faint on the way. नाही खाल्लं तर ते जाता जाता रस्त्यात बेशुद्ध होतील. They have come from long distance. लांब लांबून माझं ऐकायला ते इथे आले. See the love of Jesus. पहा येशूला किती काळजी आणि येशूचं किती प्रेम आहे. His disciples replied, येशूच्या शिष्यांनी उत्तर दिलं, Master, गुरुजी, how are we supposed to find enough food to feed thousands out here in the आता wilderness? इतके सारे हजारो लोक या अरण्यामध्ये तुमचं ऐकायला आलेले आहेत आणि या सगळ्या हजारो लोकांना खायला कुठून आणायचं? Jesus said, येशू बोलला, How much bread do you have? Tell me first. तुमच्याकडे किती भाकऱ्या आहेत ते आधी सांगा. So the disciples said, शिष्य बोलले, Not much, फारशा नाहीयेत, just 7 loaves of bread and 2 fish. 7 भाकऱ्या आहेत, 2 मासे आहेत. Master, you alone eat it. गुरुजी, फक्त तुम्ही हे जेवू शकता, तुम्ही घ्या. Forget about others. बाकी लोकांचं विसरा का? लोकांना कुठून देणार? Jesus will forget himself, but he will feed the others. असं कुठं होतं का? येशू स्वतःला विसरेल पण दुसऱ्यांना खायला घालेल. Because he died for you. पण येशू तुमच्यासाठी मेलेला आहे. Jesus said, येशू बोलला, Make the people to sit down. तुम्ही सगळ्या लोकांना चला पंगत मांडून खाली बसवा. And when people sat down, there were more than 10,000 people. सगळे लोक पंगतवारी खाली बसले तर जवळजवळ 10,000हून जास्त लोक निघाले. Bible says in Philippians 4:19, फिलिप्पी 4:19 बायबल म्हणतं, My God shall supply all your needs. माझा देव तुमच्या सर्व गरजा भागवेल. Jesus took that bread and fish, मग येशूनं शिष्यांकडनं त्या भाकऱ्या ते मासे घेतले, blessed it, त्यावर आशीर्वाद मागितला, and he said, देवबापाकडनं आणि म्हटला, Go give it. जा आता वाटा. The disciples said, To whom? वाढा म्हटला तर शिष्य म्हटले, कुणाला वाढा? To all these people. सगळ्यांना वाढा. Go. जा. They took that 7 bread शिष्यांनी 7 भाकऱ्या घेतल्या, and 2 fish, 2 मासे घेतले, a few fish, थोडेसे मासे, and they started distributing. आणि वाढायला सुरुवात केली. When they started distributing, जसं वाढायला सुरुवात केली, Bible says बायबल म्हणतं, the bread and fish multiplied. जसं देत गेले तसं टोपलीमध्ये भाकऱ्या आणि मासे वाढत गेले Everyone ate. आणि सगळे जेवून तृप्त झाले. Everyone ate. प्रत्येक जण पोटभर जेवले. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 116 verse 12, स्तोत्र 116:12, I will lift up the cup of salvation and call upon the name of the Lord. मी दाणाचा पेला उंच करीन आणि प्रभूला हाक मारीन. Praise God. देवाला धन्यवाद. What will he give you? तो तुम्हाला काय देईल? He will give you plenty. तो तुम्हाला भरपूर देईल. More than anything else, he has given Jesus for you. आणि बाकी तर सगळं जाऊ दे, जगातल्या गोष्टी तर सोडा, त्यांनी तुम्हाला मला आपल्याला सर्वांना येशू दिला ते किती मोठं आहे. When I was in the world, जेव्हा मी जगात होतो, every time I lifted up the cup, it was empty. जेव्हा मला येशू माहिती नव्हता, मग दरवेळेला मी माझा पेला वर केला तर तो रिकामाच असायचा. I had no peace, मला शांती no नव्हती, joy, आनंद no नव्हता, fullness. काहीच नव्हतं. But पण the day I lifted up the cup of salvation ज्या दिवशी मी माझा तारणाचा पेला वर केला, that God offered for me, जो देवाने मला दिला होता, my life is full. माझं जीवन पूर्ण झालं. My cup is always full माझा पेला आता पूर्ण भरून, because my Lord has become my cup and my portion. कारण माझा प्रभू आता माझा पेला आणि माझा वाटा झालेला आहे. And the same Lord will be your cup and your portion as well. आणि तोच माझा प्रभू आज रात्री तुमचाही पेला आणि तुमचाही वाटा बनेल. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. Open your heart. आपलं हृदय उघडा, Let us all cry to God. डोळे बंद करा. चला आपण सर्व मिळून देवाचा धावा करूया. Are you ready? तयार आहात? Come on, pray with me तर then. चला डोळे बंद करा आणि माझ्या बरोबर ही प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. with an empty cup. मी रिकामा पेला घेऊन तुझ्याकडे येत आहे. Lord, प्रभू, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तानं मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Fill my cup. माझा पेला भर. Fill my cup. माझा पेला भर. Jesus is coming. येशू येत आहे. He is touching you. तो तुम्हाला स्पर्श करत He आहे. is helping तो you. तुम्हाला मदत करत He आहे. is filling your cup. तो तुमचा पेला भरत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command मी you. आज्ञा करतो. In the name of येशूच्या Jesus. नावामध्ये Leave. जाओ. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Your disease is going. तुमचे रोग चालले. Your pain is going. तुमच्या वेदना चालल्या. Something is happening. काहीतरी होत आहे. The Lord's power is coming upon प्रभूचं you. सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. The Lord's power is coming upon you. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. He is touching you
everywhere. तो तुम्हाला सगळीकडे स्पर्श करत आहे. Something is happening in your काहीतरी midst. नक्की होत आहे. It is the power of my हे God. देवातलं माझ्या देवातलं सामर्थ्य आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Now you devil सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you तुला मी आज्ञा करतो in Jesus' name, येशूच्या नावात vanish. हो. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Lord, प्रभू I pray, मी प्रार्थना करतो, whatever the people ask, give it to them. लोक तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a raise, give them a raise. ज्यांना पगारात वाढ हवी त्यांना पगारात वाढ दे. Those who need a house, give them a house. ज्यांना राहायला घर हवं त्यांना घर दे. Those who need 2-wheelers, 3-wheelers, 4-wheelers, give it to them. ज्यांना गाड्या हव्या आहेत त्यांना गाड्या दे. 2, 3, 4 चाकी कुठल्याही. Bless them financially, त्यांना Lord. आर्थिकरित्या पैशाचा आशीर्वाद दे. Bless the businessmen. व्यावसायिकांना आशीर्वादित कर. Bless the workers. कामगारांना आशीर्वादित कर. Bless the housewives. घरगुती स्त्रियांना आशीर्वादित कर. Bless everyone. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद Let दे. their going in and their coming out be blessed. त्यांचं बाहेर जाणं त्यांचं आत येणं आशीर्वादित होऊ दे. Let there be unity at home. लोकांच्या घरात शांती आणि Let एकी there असू be दे. peace at home. लोकांच्या घरामध्ये शांती आणि एकी असू दे. Let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let wives be submissive to their husbands. बायका आपल्या नवऱ्यांच्या अधीन असू दे. Let children grow under your grace. मुलं बाळ तुझ्या कृपेखाली वाढू दे. Thank you, Father. धन्यवाद बापा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. इन बहन का कहना है कि 1 साल हुए इनकी नाक की इस दाहिनी ओर में एक गांठ उन्हें मिल गई. वो कहती है पास्टर उसके वजह से मैं पूरी तरह आम तौर पे सांस बिल्कुल नहीं ले पा रही थी. किधर गांठ था? गांठ इस दोनों में है अंदर. अंदर. हाँ. तो मैं सोचा प्रभु आज मेरे को कैसा भी करके सांस लेने के लिए देव करके बोला. अभी क्या हुआ फिर? गिर गए आप? गिर गया पूरा. हाँ. ऐसा ऐसा एकदम ऐसा ठंड 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 लग रहा है मेरे को. अभी भी अच्छा लग रहा है? हाँ थोड़ा अच्छा लग रहा है. अभी- सांस भी ले रहा है अभी. सांस ले सकते हैं आप? पास्टर डॉक्टर ने उनको कहा था कि अगर आपको नॉर्मल सांस लेना है तो आपको ऑपरेशन करवाना ही पड़ेगा. वो कहते हैं मेरी माली हालत इतनी मजबूत नहीं थी कि मैं ऑपरेशन करवा पाऊं, पर वो बताती आज मैंने यीशु को कहा कि ये गांठ तुझे ही निकालनी है. और वो कहती है जैसे प्रार्थना खत्म हुई अब मैं पूरी तरह नॉर्मल सांस ले सकती हूँ. से भी नहीं आया था ये पूरा विश्वास से नहीं आया, थोड़ा विश्वास लेके आया थोड़ा था. विश्वास लेके आया था. मगर वो थोड़ा विश्वास में भी प्रभु पूरा विश्वास हो रहा. हाँ? और हाँ, उन्होंने अच्छा मेरे कर को दिया. अच्छा देखा. किया. Thank you Jesus for healing us. पास्टर इन आंटी के जीवन में प्रभु ने बहुत अद्भुत काम किया है. अगर हम देख सकें ये कहती है पास्टर इन्हें बचपन से लगभग 4 से 5 इंच मोटी वहां पर गांठ See थी. that you can see. Now it's not visible much. उनका कहना है पास्टर बचपन से वो कहती है अभी मेरी उम्र कितनी है वो मुझे पता ही नहीं है. मुझे वो गांठ तब कितना से बड़ा था? लगभग 5 इंच की वो बताती हैं. इतना बड़ा था. फिर तो अभी अचानक मैं पहली बार गिरी चर्च में और दर्द कम हो गया. कम हो गया अभी. मुझे ऐसे बाहरी हाथ लगाने पे महसूस होती थी. अब वो पूरी तरह लगभग गायब हो चुकी है. वो कहती हैं See that. दर्द नहीं हो रहा अभी. अच्छा लग रहा है. अच्छा लगा. अच्छा लग रहा है. Lord, thank you Father for healing us. हालेलुया. पास्टर ही बहीण सांगते त्यांना खोकला एवढा होता की अक्षरशः त्या सांगतात की मला काही टीबी आहे का असं त्यांना जाणवायचं. परंतु इथं आल्यापासून सगळा खोकला ते सांगतात माझा बंद झालाय. अगोदर किती खोकला व्हायचा तुम्हाला? म्हणजे मी अगदी रात्रभर अशी 2, 3, 4 वाजेपर्यंत अगदी खोकलत राहायचे. मला अगदी झोप सुद्धा येत नव्हती. इतके दवा आता इथे मी माझी दुसरी मीटिंगला आले दुसऱ्यांदा जेव्हापासून मी इथून गेले तेव्हापासून माझा खोकला अगदी सगळा प्रभूने मला आरोग्य दिलंय. आणि मी माझ्या पतीवर खूप खूप प्रेम करते पण ते माझ्या समोर आले की माझी इतकी चिडचिड होते ना. पण आज मी या प्रार्थनेला येऊन मला प्रभूने आशीर्वादित केले आणि खरोखर मी माझ्या पतीवरती इतका जीवापाड प्रेम करते ना. प्रभूने मी धन्यवाद देते त्यांचं पण जीवन बदलणार. की आज ते माझ्या बरोबर इथे आलेले आहेत मास्टर म्हणून मी आणलं? प्रभूंना आले धन्यवाद. ते? हो प्रभू. See that. प्रभु त्यांना आशीर्वाद प्रभूंना देणार. कोटी Bless her Lord. Let your hand be upon her life. Thank you Jesus. हालेलुया. पास्टर ये जो बच्ची है इनकी गोद में पिछले 8 से 10 दिन हुए इसे बहुत ज्यादा तेज बुखार था. अच्छा.
इनका कहना है कि जब ये डॉक्टर के पास लेकर के गए तो डॉक्टर ने इसकी जैसे जांच पड़ताल की, डॉक्टर ने कहा कि इसे अभी के अभी एडमिट करना ही होगा क्योंकि इसकी जो सिचुएशन है वो बहुत क्रिटिकल है। पर ये बहन बताती है डॉन से यहाँ पर आई, ये कहती है कि मेरा विश्वास है आज शनिवार के दिन मैं इसे लेकर जाऊंगी। From down she came. और ये कहती है जैसे मैं इसे यहाँ लाई, इस बच्ची ने खुद होकर के प्रार्थना किया और जैसे प्रार्थना हुआ इसका पूरा बुखार चला गया। वो कहती है बच्ची ने प्रार्थना बच्ची ने प्रार्थना किया। वो कहती है Thank you, Jesus. आपके सामने जो आंटी खड़ी है इनका कहना है कि लगातार पूरे 10 साल इन्हें एक दुष्ट आत्मा तकलीफ दे रही थी। वो कहती है उस दुष्ट आत्मा जो है इन्हें इस तरीके से तकलीफ देती थी कि कई बार इन्हें इनके सांस बंद हो जाती थी। कई बार ये कहती हैं कि मुझे ऐसा लगता था मेरी गर्दन पकड़ के कोई मरोड़ रहा है। पर ये बताती हैं कि आज मैं यहाँ पर पहली बार धुले से आई हूँ जो लगभग 500 किलोमीटर से भी ज्यादा यहाँ से है। वो कहती है वहां पर इन्हें किसी ने बताया कि आप दापोड़ी जाइए, वहां पर प्रभु यीशु आपको आजादी देगा। और ये कहती है आज जैसे मैं यहाँ पहली बार आई मुझे ये भी पता नहीं था कि प्रार्थना कैसे करनी है, पर ये कहते हैं कि मैंने आज प्रभु यीशु की कृपा और दया को चक्कर देखा और आज मुझे पूरे 10 सालों के बाद उस दुष्ट आत्मा से प्रभु यीशु ने आजादी दी है। मला 4 आठवडे होतं की मला झोपले की मला असं गळा दाबल्याचं नाही, पुढचा माणूस जरी असला तरी मला आवाज देता येत नव्हता असं एकदम. मग त्यावेळेस मी माझं बायबल काढलं आणि रडून रडून प्रार्थना केली की मला ह्या आठवड्यात चांगलंच वाटलं. आणि तर मी पहिल्यांदा आले तर मला एकदम फ्रेश सारखं झालं वाटलं. आता तो त्रास होत नाहीये. हालेलुया. सगळं माझं अंग दुखत होतं आता एकदम बरं वाटतं. आता एकदम बरं वाटतंय. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. इनका कहना है कि इन्हें किसी ने जो है करवा रखा था, ये कहती हैं, और जिसके वजह से ये कहती हैं कि मुझे ही पता नहीं था कि कई बार ऐसा होता था, कभी कभी मैं अपने आप को मारने लग जाती थी, कभी कभी मैं अपने घर वालों को मारने लग जाती थी। और ये कहती कि कई बार ऐसा भी हुआ कि मैं कहीं निकल करके भी चली जाती थी। और वो कहती कि आज जब मैं यहाँ पर आई तो वो दुष्ट आत्मा जो है वो मुझसे बार बार कह रहा था कि तू जहां मर्जी जाना है जा, लेकिन यहां मत बैठ। प्रार्थना के दौरान उस दुष्ट आत्मा ने इनके हाथ लेकर इनके अपने सर पे मारा, जिसके वजह से आप देख सके इनके सर पर पूरी तरह घाव हो चुके हैं। पर वो कहती हैं कि प्रभु यीशु जो इतना महान है कि प्रभु का सामर्थ मुझ पर आया और पिछले 2 साल से जो दुष्ट आत्मा मुझे तकलीफ दे रहा था, पल भर में प्रभु यीशु ने आज 2 सालों के बाद पहली बार मुझे आजादी दी है। और वो कहती है भले मुझे जख्म हुए पर मुझे वहां पर ना कोई दर्द महसूस हो रहा है, ना कुछ हो रहा है। वो जिसका सारा गौरव यीशु मसीह को देती हैं। एक जोरदार ताली यीशु मसीह के लिए बजाएं। Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. I believe that God has spoken to you all. मला नक्की ठाऊक आहे की प्रभू तुम्हा सर्वांशी बोलला आहे. He will not leave you. प्रभू तुम्हाला कधी सोडणार नाही. Just call on His holy name. केवळ तुम्ही त्याच्या पवित्र नामाचा धावा करा Agree with me in your prayer. आणि प्रार्थनेमध्ये माझ्याशी सहमत करा. Surely He will bless you. नक्कीच तो तुम्हाला आशीर्वाद देईल. So shall we pray? मग आता प्रार्थना करूया का? Most gracious, loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you for these wonderful people. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो या सुंदर अशा लोकांसाठी तुला धन्यवाद. Early morning they are before you. सकाळी सकाळी प्रभू लवकर उठून ते तुझ्या समोर आले. They are longing to come to you. त्यांच्या हृदयामध्ये एकच वेदना, यातना, एक कळवळ की मला परमेश्वरासमोर जायचं. Because they know कारण त्यांना ठाऊक आहे you are a prayer answering God. तू प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहेस. Oh God, माझ्या प्रभू, now as these people are praying to you, हे सारे लोक तुला प्रार्थना करत असताना I'm asking you, मी तुला मागत आहे, you bless them. तू या सर्व लोकांना आशीर्वादित कर. See their needs. त्यांच्या गरजा पहा, See their longings. त्यांच्या हृदयातील इच्छा पहा. Whatever they are asking you, जे काही तुला ते मागताय give it to them. ते त्यांना दे. There are some sisters who are weeping and weeping before you. काही बहिणी तुझ्या समोर रडताय They cannot stand it anymore. आणि त्यांना सहन होत नाही आता. Answer them, Lord. त्यांना उत्तर दे प्रभू. There are people who are in debts. काहींना कर्ज झालंय, Remove them from their debts त्यांचं कर्ज काढ and bless them. आणि त्यांना आशीर्वादित कर. Heal the people also. लोकांना आरोग्य दे प्रभू. Set them free. लोकांना मोकळं कर. Some people are attacked by the devil. काही लोकांवर सैतानी हल्ले होत आहेत. Release them त्यांना सैतानी हल्ल्यातून मोकळं कर and free them. व त्यांना सगळ्यांना दे बाप्पा मुक्ती दे. Thank you, Father, धन्यवाद प्रभू, for answering my prayer. माझ्या प्रार्थनेला तू उत्तर दिलंस म्हणून तुला धन्यवाद. Because I made this prayer in Jesus' name. कारण ही प्रार्थना मी येशूच्या नावात तुला मागितली आहे. Amen. आमेन. Praise God.
परमेश्वराची स्तुती असो. What a glorious God we have. किती वैभवशाली आणि महान असा आपला परमेश्वर What आहे. great hope we have. किती मोठी आशा आपल्याला मिळालेली आहे. This Jesus has come for you. हा येशू तुमच्यासाठीच आलाय. He died on the cross for तो you. क्रुसावर तुमच्यासाठीच मरण पावला. Just trust on Him. केवळ तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. Even now, आता सुद्धा as some of you will go out to work, जसं तुमच्यातील काही लोक कामानं बाहेर जातील, take Jesus along with you. मी म्हणतो ऑफिसला जाताना येशूला बरोबर घेऊन जा Say, Jesus, आणि म्हणा येशू walk before me. तू माझ्या समोर, तू माझ्या पुढे चाल Establish every step of mine आणि मी जे प्रत्येक पाऊल आज दिवसभरामध्ये उचलीन ते तू स्थिर स्थावर कर. and see what He can do. पहा तू तुमच्यासाठी काय काय करेल. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती. I will speak more about Jesus coming week. येशूविषयी येत्या आठवडी मी अजून बोलीन. Till that time, तोवर God bless you all. देवा तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Dr. Peter David Silva is mightily used by God in the offices of pastor, teacher, and evangelist. His weekly evangelical services are attended by over 20,000 people from all over the country. His powerful messages from the Word of God are a great source of blessing to the hungry soul. The live recordings of these life-changing messages are available in the form of DVDs. Title includes Deliverer, Freedom from Depression, God is True Love, You Are Precious in God's Sight, You Too Can Have Peace, Loads of Blessings, God Will Enlighten Your Life, and many more.